श्रीराम जय जय राम। संत कसे असतात? आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतांना शरण जातो तोच खरा साधक, ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु। सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाहीत आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो। आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते। देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात। संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे। औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो। त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही। मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांना छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही। वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे। पण मीठ जसे खारटच असणार तशा जगात या घडामोडी होणारच। जगाची रहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही, किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल। इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो। विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही। संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले। आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरूर नाही। आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील। आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते। संत हा गुप्त पोलिसासारखा आहे, तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही। संतांना स्वतःच्या शरीरात काय चालते आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही। संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही। ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे। संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते। संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी पालन करूया। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी संत हा जसे बोलतो तसे वागतो। आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट। श्रीराम जय जय राम। चिंतन: ईश्वराचे नामस्मरण करणे म्हणजे विचलित झालेल्या मनाला स्थिर करून आपल्यातील नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळविणे होय। दैनंदिन जीवनात अनेक लहान मोठे प्रसंग घडतात। काही प्रसंग मनाला अस्वस्थ करतात तर काही मनाला उत्साह देतात। पण एखादा प्रसंग अस्वस्थ करणारा हा मनावर इतका परिणाम करतो की कोणत्याही कामात अडथळा निर्माण करतो। मग अशा वेळी आपणच म्हणतो
की आज काय असे झाले आहे तरी काय, शेवटी मार्ग सापडतो तो ईश्वराच्या नामस्मरणाचा. आणि हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नामस्मरण केले असता आपल्यातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू लोप पावायला लागते. आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन समोर येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी होण्यास मदत होते. दिवसभराच्या कामात आळस येत नाही, की कितीही कठीण काम असले तरी ते सहज उरकले जाते. म्हणून आपल्या जीवनाला नवी उभारी, नवा उत्साह, नवा जोश, चांगले हातून काम करण्यासाठी, आनंदी प्रसन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराचे नित्य नामस्मरण करायला हवे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.